ठीक आहे, तर पुन्हा एकदा सांगतो, आपण आज टॉपिक चालू करतो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स. आपण काही फॉर्म्युले तुम्हाला सांगितलेले आहेत डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे. ते पेज तुमच्या समोर असेल. ठीक आहे, इथून पुढे जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा ते पेज नेहमी तुमच्या समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, म्हणजे काही फॉर्म्युले जे लागतील ते तुम्हाला लक्षात येईल. आता महत्त्वाचं म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणायचं. dy/dx म्हणजे काय झाला, एकदा डेरिव्हेटिव्ह. d2y/dx म्हणजे काय, दोनदा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आता जर जेव्हा असं काही टर्म असेल, हा काहीतरी झाला dy/dx प्लस y इज इक्वल टू 24x वगैरे काही असेल, याला म्हणतो आपण डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, म्हणजे ज्यामध्ये काय dy/dx टर्म आहेत त्याला म्हणतो आपण डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, मग त्यामध्ये लिनियर म्हणतात. लिनियर म्हणजे काय, तर हे जे काही dy/dx वगैरे आहे याला काहीतरी कॉन्स्टंट याच्याबरोबर असतील. ठीक आहे, 2, 3, 4, 5 वगैरे काहीतरी असेल त्याला म्हणतो आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. ह्याचं डेफिनेशन पार्ट तुम्हाला नंतर मी नोट्समध्ये देणार आहे, ते तुम्हाला लक्षात येईल. मेन एक्झाम्पल्स कसं सॉल्व्ह करायचं हे लक्षात घेऊया आपण. ठीक आहे, तर हे सॉल्व्ह करत असताना तुम्हाला क्वेश्चन फक्त असतं सॉल्व्ह. मग तुम्हाला प्रश्न पडतो की नेमकं काय करायचं. सॉल्व्ह म्हटलं जातं आणि पुढे असे काहीतरी इक्वेशन दिले असतात. मग पहिल्यांदा ओळखायचं की तो कोणत्या टाईपमधला आहे, म्हणजे हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे का नाही हे पहिला तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. ठीक आहे, तर हे बघून तुम्हाला लगेच लक्षात येतं. तर यात काय सिंपल लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचं यामध्ये, सॉल्व्ह म्हटलं की तुम्हाला हे वायचे व्हॅल्यू फाइंड करायचे असतात. ठीक आहे, तर आता हे सॉल्व्ह करताना लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर आपण यामध्ये एक सिंपल ॲझम्पशन घेतो. काय, d/dx ला म्हणतो आपण कॅपिटल डी. ठीक आहे, आणि इंटिग्रेशनला म्हणतो आपण, समजा इंटिग्रेशन ऑफ dx म्हटलं असेल तर याला म्हणतो आपण 1/d. कळतंय, हे सिंपल टाईप लक्षात ठेवा. मग जर म्हटलं असेल d2/dx² तर काय म्हणणार आपण, हा असेल d². कळतंय, जर म्हटलं असेल, आता म्हटलं असेल d3y/dx³ मग काय, d3/dx³ म्हणजे म्हणतो आपण कॅपिटल d³ आणि y म्हणजे पुढे आला y. हे असे सिंपल फॉर्मेशन्स तुम्हाला माहीत असू दे. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही. पर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही. नाही. ठीक आहे, कोणालाच काही डाऊट नाहीये. ठीक आहे, बर. मग आता हे एक्झाम्पल्स कसे असतात, याला आपण LDE म्हणतो, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. तर हा फंक्शन ऑफ डी इंटू वाय इज इक्वल टू एक्सच्या फॉर्ममध्ये असेल. ठीक आहे, म्हणजे काय, आता बघा हाच इक्वेशन ही LDच्या फॉर्म कसं येणार, काय म्हटलं आपण, d2y/dx² म्हणजे कॅपिटल D, म्हणजे हा d2y प्लस 2dy प्लस y इज इक्वल टू 24x झाला. यातनं y कॉमन काढला तर काय मिळेल, d² प्लस 2d प्लस 1 हा y इज इक्वल टू 24x. बरोबर, म्हणजे हाच इक्वेशन आपण या फॉर्म, म्हणजे हा काय डीचा काहीतरी फंक्शन आहे, याला म्हणून एफ ऑफ डी इंटू काय y इज इक्वल टू हा काहीतरी एक्सचा फंक्शन आहे. कळलं, तर अशा फॉर्ममध्ये असेल तर याला म्हणतो आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. हे आपण क्वेश्चनमध्ये बघून ओळखणार आहे. ठीक आहे, तर आता प्रश्न पडतो की हे सॉल्व्ह कसं करायचं. ठीक आहे, म्हणजे काय म्हणणार, हाऊ टू फाइंड सोल्युशन ऑफ एफ ऑफ डी इंटू वाय इज इक्वल टू काहीतरी असेल एक्स. याचा कॅपिटल एक्स म्हणजे काय, काहीतरी एक्सचा फंक्शन आहे. मग ई रेस टू टर्म असेल किंवा साईन असेल किंवा कॉस असेल किंवा एक्स रेस टू असेल किंवा आणि काय असेल. ठीक आहे, तर हे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी फाइंड कराव्या लागतात. फर्स्ट असतो AE, सेकंड असतो CF, थर्ड असतो PI. यात आपण शेवटी म्हणतो आपला y असतो CF प्लस PI. हे तुम्हाला आधी माहिती असेल, ऐकलंही असेल. आता ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड करायचं मेथड, सिंपल मेथड काय, हा जो काय तुम्हाला दिलाय यात हा एफ ऑफ डी घ्यायचा, y घ्यायचा नाही, याला म्हणायचं इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणजे मगाशी जर म्हटल्याप्रमाणे हा काहीतरी पाठवतो, यातलं मी फक्त काय करणार, d² प्लस 2d प्लस 1 इक्वल टू 0 करणार. कळतंय, मग यातून तुम्हाला d चे काहीतरी व्हॅल्यू मिळतील आणि मग इथे काय करणार, मग इथं
पहिला आपण याला एक काम करूयाचा फुल फॉर्म काय सांगू, मग नंतर तुम्हाला त्याबद्दल सांगूया. ठीक आहे. हा म्हणजे म्हणतो आपण ऑक्झिलरी इक्वेशन, याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, याला म्हणतो आपण पर्टिक्युलर इंटिग्रल. ठीक आहे. मी आता एकदाच हे नाव वापरलेलं आहे. इथून पुढं मी कधीही याचं काय फुल फॉर्म सांगत बसणार नाही. मी फक्त AE, CF आणि PI म्हणेन. ठीक आहे. तर हे तुम्हाला इथून पुढं माहीत असलं पाहिजे. AE कशाला म्हणायचं, CF कशाला म्हणायचं, PI कशाला, फुल फॉर्म काय हे माहीत असू दे. आपण बघणार आता AE, CF आणि PI कसं फाइंड करायचं. ठीक आहे. तर AE म्हणजे काय असतो म्हटलं आपण इथं, AE म्हणजे काय करा, फक्त सिम्पली f ऑफ d इक्वल टू 0 करा आणि काय करणार, फाइंड ऑल द रूट्स ऑफ d. ठीक आहे. कारण AE फाइंड केला आपण, AE हा इक्वेशन मिळाला, यातून तुम्ही जर d चे रूट काढले तरच आपण पुढं CF पार्ट फाइंड करू शकतो. ठीक आहे. हे सिंपल कळलं का, AE कसं फाइंड करायचं. कळलं. सगळ्यांना कळलं का. हो सर. ठीक आहे. तर हा AE पार्ट होता सिंपल, रूट्स फाइंड करा डीचा. मग यातनं पण पुढचा फाइंड करतो CF. तर CFच्या आधी तुम्हाला काय माहित असलं पाहिजे, काही रूट्स आपण फाइंड करतो म्हटले तर काय, म्हणजे रूट्स वरून ठरणार, ते रूट्स कसे आहेत याच्यावरून ठरतं की CF काय आहे. तर पहिला हे रूट्स कसं फाइंड करायचं हे आपण काही गोष्टी बघूया. हे बेसिक आहे, जे तुम्हाला शाळेत तुम्ही शिकला असाल, माहिती असेल, बघू आपण. ठीक आहे. तर पहिला काय बघायचा, टू फाइंड रूट्स. ठीक आहे. तुम्हाला बरेच मेथड माहीत असतील, मी फक्त सिंपल जरा सांगायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. पहिले आपण टाईप काय बघूया, ज्यामध्ये हा d² टर्म आहे, फक्त हायेस्ट टर्म d² आहे. ठीक आहे. आणि त्याचा कोइफिशियंट काहीच नाही इथं, म्हणजे इथं जनरली 1 म्हणतो आपण, काय नाही म्हणजे 1 असेल. आणि असं समजा d² मायनस 4d प्लस 4 इक्वल टू 0. काय म्हटलं असेल, d² प्लस 8d प्लस 16 इक्वल टू 0. तर यांचे रूट कसे फाइंड करायचं. तर हा पहिला टाईप मी सांगतो तुम्हाला. पहिला टाईप सिंपल काय करायचं, कंडिशन काय म्हटलं, हा d² आहे, d² बरोबर इथे कोणता टर्म नसला पाहिजे. ठीक आहे. नंतर काय चेक करायचं, काय करायचं यामध्ये, आता रूल काय, मधला टर्म म्हणजे डीचा कोइफिशियंट काय बघायचा. त्यामध्ये डीचा कोइफिशियंट काय बघा, -4. त्याला डिवाइड करा 2 ने, काय मिळतोय, -2. हा जो काय मिळालाय याचा स्क्वेअर इथं आहे का चेक करा. -2 चा स्क्वेअर काय, +4 आहे इथं. म्हणजे हा होल ब्रॅकेट म्हणजे काय, थोडक्यात डी इथं -2 मिळालं म्हणून -2 चा स्क्वेअर इक्वल टू 0. काय सेम इथं बघा, इथं पण काय होतंय, डीचा कोएफिशियंट 4 ला डिवाइड करा 2 ने, काय मिळतोय, सॉरी 8 ला डिवाइड करा 2 ने, काय मिळतोय 4, म्हणजे +4 आलाय. चेक करा 4 चा स्क्वेअर आहे का, आहे. 4 चा स्क्वेअर 16 आहे, म्हणजे हा झाला d+4 चा स्क्वेअर. आता आपण काय म्हणू शकतो, इथं d इज इक्वल टू 2दा -4 म्हणू शकता. इथं म्हणणार d इज इक्वल टू 2दा 2. सगळ्यांना हे कळलं का. हो. सगळे. हो सर. अरे पुढं बाकी, संदेश, अभिजित, संग्राम. हो सर. ठीक आहे. आता मी प्रत्येकाला एक एक क्वेश्चन विचारणार आहे, त्याचे रूट सांगायचं आहे. पहिला नंबर अभिजित आहे का, दिसतोय अभिजित, पहिलं नाव अभिजितच दिसतंय. ठीक आहे. चुकलं चुकू दे, काळजी करू नका. या टाईपने मला सांगायचं काय मिळतंय, बघूया आपण. बोला, कोणाचा स्क्वेअर आहे. पहिला अभिजित आहे का बाबा. बरं, अभिजित कामात व्यस्त असेल. अण्णा सो सांगा लगेच.
कोणाचा स्क्वेअर काय म्हणतोयस? आता कसं बरोबर बोलताय खरं? तेवढ्यासाठी मी विचारत असतो, हुशार आहे मी तसं. काय करायचं? सिम्पल लॉजिक लक्षात घ्या. काय म्हटलं मी? असे टर्म असतील म्हणजे काय, आता डीचा स्क्वेअर टर्म आहे, ठीक आहे, आणि या डी स्क्वेअरचा कोइफिशियंट एक आहे फक्त, बरोबर ना? काय नाही म्हणजे एकच आहे ना, 1 डी स्क्वेअर असं म्हणणार ना आपण, तरच आपण हा रूल वापरणार आहे, ठीक आहे. मग यात काय करायचं म्हटलं मी? काय इथं -2d + 1, डीचा कोइफिशियंट काय बघायचं? काय आहे? -2. -2ला डिवाइड करा 2 ने, काय मिळतोय? -1. इथं लिहिला -1. त्याचा स्क्वेअर +1 आहे का चेक करा. -1चा स्क्वेअर +1 आहे आणि तो थर्ड टर्म आहे, म्हणजे हा झाला d-1चा स्क्वेअर झाला. कळलं का आता? अण्णा सो कळलं का? जेवला नाही सगळे? नाही सर, परत एकदा सांगा. बर, परत सांगा सर. सांगू की रे, न सांगून कोणाचं चालेल? कसं चालेल? ठीक आहे, बघा. d² - 6d + 9 आहे. मी काय म्हटलं? डीचा कोइफिशियंट काय काय? -6. डिवाइड करा 2 ने. नेहमी 2 ने डिवाइड करायचं, नवीन शोध लावू नका. जे सांगेल तेवढं फक्त फॉलो करा. डिवाइड करा 2 ने, काय मिळेल? हा -3. त्याचा स्क्वेअर काय? 9 आहे, इथं 9. म्हणजे हा झाला d-3चा स्क्वेअर = 0. म्हणजे डीची व्हॅल्यू काय मिळणार? असं म्हणतो ना, d-3 = 0 दोनदा झाला हा, म्हणजे डी होणार +3 +3. आता सगळ्यांना कळलं का? हो. सर खालच्या स्टेप नाही कळल्या. त्यातला कोणता? खालच्या स्टेप नाही कळल्या सर. अरे बाळ, हे पण खाली आहे, हे पण खाली आहे, हे पण खाली आहे. हो तेच तिथनच नाही समजलं. अवघड आहे तुमचं. बरं ठीक आहे. अरे याला वाक्य वाचून सांगायचं. d-6चा स्क्वेअर = 0. इथून पुढचं नाही कळलं. चालते सर, सांगतो. ठीक आहे, बरं. म्हणजे मला सांगायला कळेल ना. बघा काय म्हटलं मी, हे कसं काढलं लक्षात आलं ना? हा इक्वेशन दिलाय, त्यातलं काय केलं? डीचा क्वेश्चन काय? -6. त्याला डिवाइड केला 2 ने. इथं मिळाला काय? -3 मिळाला. त्याचा स्क्वेअर काय बघितलं? 9 आहे. तो इथं थर्ड टर्म आहे का? +9 आहे. इथं पण +9 आहे, म्हणजे बरोबर आहे. मग काय करायचं? जे तुम्ही डिवाइड केल्यावर काय मिळालं तुम्हाला? -3. तो लिहिला मी d-3 आणि त्याला म्हटलं ब्रॅकेट स्क्वेअर = 0. मग d-3चा स्क्वेअर = 0 म्हणजे काय? दोनदा d-3 झाला ना, असं म्हणतो आपण. मग यातनं काय म्हणणार? एक तर d-3 = 0 आहे, किंवा परत हा पण d-3 = 0. -3 आला पलीकडे तर साईन चेंज होणार, डी होणार 3. इथं हा पण -3 आला पलीकडे तर काय होणार? चेंज होणार, हा होणार 3. आता कळलं का? हो कळलं. बरं, सगळ्यांना हो. हो सर. ठीक आहे. अभिजित गेला वाटतं प्रश्न विचार लागलो म्हणून. ठीक असं ठीक आहे. आता कोण सांगतंय? संदेश, तू सांगायचं आहे. हो सर. बोला. संदेश आहे का गेला? 10/2 5. बरं 5चा स्क्वेअर 25. बरोबर. मग काय लिहिणार? ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार? -5 स्क्वेअर. अरे बाबा. +10/2 किती? +10/2. अरे आता बोललो होते की रे, एवढं काय विचार करतोय? +5 ना? हा बरोबर सर. बरोबर आहे. मग आपण काही चुकणार आहे का आपण? हा = d 0. + 5.
बरोबर. मग डी चं व्हॅल्यू काय मिळणार? 5. आता खातोय मार आता. +5 -5. बरोबर. बघा असं लक्षात ठेवा ना. ह्याला परड न्यायचं म्हटलं तर हा जरा नाटकी करणार ना. मग प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. बरोबर. हा म्हणजे आम्हाला मग दोनदा -5. इक्वल टू -5. ठीक आहे. हो. नेक्स्ट संग्राम. हा सर. बोला संग्राम. डी -7 चा स्क्वेअर. D -7 square is equal to 0. ठीक आहे मिळेल मग. +7. खरं काय? हम्म. बरोबर आहे. आता कोण राहिलं? ईशा. बोला. 9 d स्क्वेअर प्लस 9. प्लीज जोरात बोल, मला काहीच ऐकू येत नाही. d स्क्वेअर प्लस 9. D + 9 चा स्क्वेअर म्हणा. हा d प्लस 9 चा स्क्वेअर. मग D काय मिळेल? -9. दोनदा -9. हम्म. कळलं सगळ्यांना? हो हो. समजलं. हा. नाही कळलं असं जर कोण म्हटलं तर आता त्याला ठीक आहे. ठीक आहे. तर हा पहिला सिंपल टाईप होता. आवाज माझा दोनदा येतोय का? काय एकदाच येतोय? एकदाच नॉर्मल सर येते, डबल नॉर्मल येते सर, नॉर्मल. बरं, म्हणजे कळतंय ना सगळं पण तरी? हो समजते. ठीक आहे, मग असू दे. बरं, आता जर मी असं म्हटलं d² - 5d + 6 = 0. सेकंड टाईप सांगतोय आता. ठीक आहे. आता बघा, आता तुम्हाला नेहमी पेपरला काय माहित असणार आहे का की बाबा सेकंड टाईप आहे हा? नाही. तुम्ही नेहमी चेक करणार. आपला पहिला रूल काय चेक करायचं? कसं चेक करणार? सिंपल. मधला टर्म काय? -5 डिवाइड केला 2 ने मिळतोय -2.5. याचा स्क्वेअर 6 आहे का? तर नाही. याचा स्क्वेअर 6.25. म्हणजे हा आता मगाच्या फॉर्मने काढता येईल का? नाही. नाही. ठीक आहे. मग राहिला तिथं नवीन काहीतरी करावं लागेल. मग इथं तुम्ही जे शाळेतलं मेथड शिकला होता ते आठवा. आठवतंय का? कोणाला आठवतंय का काय करायचो आपण? चुकलं चुकू दे, बोला. कसं आहे, आता रात्री 9:30ला घेतो आपण लेक्चर, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय मी जास्त. नाहीतर तुम्ही झोपून जाल. मी फॅक्टर पाडायचे. फॅक्टर कसं पाडतो? बरोबर आहे. फॅक्टर पाडायचं. बरोबर आहे. एकदम बरोबर. 6ला गुणायचं. 6ला कितीने गुणतात ते बघायचं. मल्टिप्लाय म्हणा. मला शक्यतो मराठी जास्त कळत नाही. गुणणं भागणं कन्फ्युज होतो. ठीक आहे. बरोबर चालते. आता d² कोएफिशियंट काय? 1 आहे इथं. ह्याचा कोएफिशियंट 6 आहे. तर 6 कसा बनतो? एक तर 3 × 2 5 किंवा 6 × 1. ठीक आहे. पुन्हा बघा, यामध्ये मल्टिप्लिकेशन काय मिळते? मल्टिप्लिकेशन प्लस मिळते का मायनस? इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन प्लस मिळते. म्हणजे आपल्याला +6 पाहिजे मल्टिप्लाय केल्यावर. ठीक आहे. आता एक सिंपल लक्षात ठेवायचं, जेव्हा 2 नंबर मायनस असतील, 1 + 1 मायनस असेल, 2 प्लस असेल, इथं नंबर काय असेल? मायनस का प्लस? पहिल्या केसला काय होईल? मायनस का प्लस? प्लस. प्लस. दोन्ही मायनस असेल प्लस. पुढं प्लस मायनस असेल तर मायनस. बरोबर. मायनस. इथं दोन्ही प्लस प्लस. सिंपल लक्षात ठेवा, दोन्ही सेम असतील तर मल्टिप्लिकेशन प्लस मिळणार, दोन्ही वेगळे असतील तर मल्टिप्लिकेशन मायनस मिळणार. हे सिंपल लक्षात ठेवायचं. कळत आहे? ह्यांचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करू तेव्हा काय होणार? मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस, प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस, प्लस प्लसचं मल्टिप्लिकेशन प्लस. तर तुम्हाला इथं काय मिळते? +6 मिळते मल्टिप्लिकेशन. म्हणजे एक तर कंडिशन काय असेल? -3 - 2 किंवा +3 + 2. तसंच -6 - 1 किंवा +1 + 1. हे 2 नंबर असले त्यांचे फॅक्टर जे पडणार ते
हे कळलं का? हो नाही समजलं. हे जे मी डिझाईन तयार केलंय हे कळलं का बघा पहिला. मी काय म्हटलं, मल्टिप्लाय काय मिळते बघा, मल्टिप्लिकेशन इथं +1 आहे बरोबर, आणि इथं +6 आहे. मल्टिप्लिकेशन काय मिळाला, +6 मिळाला आपल्याला. आणि आपल्याला काय माहिती आहे, काय म्हटलं मी आता इथं, 2 नंबरचा मल्टिप्लिकेशन +6 कधी मिळेल, दोन्ही मायनस असले पाहिजे किंवा दोन्ही प्लस असले पाहिजे. आणि आपण काय बघितलं, 6चा फॅक्टर कसा पडेल, एक तर 3 × 2 किंवा 6 × 1. मग दोन्ही प्लस साठी काय कंडिशन आहे, एक तर हे -3 -2 मल्टिप्लाय केलं तर +6 होणार, किंवा +3 +2 घेतला तर +6 होणार. तसंच -6 -1 किंवा +6 +1. आता कळलं का? हो कळलं. ठीक आहे, सगळ्यांनाही क्लिअर झालेलं आहे. बरं, आता आपण बघा फॅक्टरला कोणता निवडायचा. ठीक आहे, आता रूल काय असतो बघा, हे तुम्ही जे काय 2 नंबर सिलेक्ट करणार त्यांचं मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे +6 आणि ॲडिशन काय पाहिजे तर -5. ठीक आहे, हे सिंपल लक्षात ठेवा. ॲडिशन पाहिजे -5. मग बघा आता, समजा इथून घ्या, +6 +1 काय मिळतोय, +7. आपल्याला +7 पाहिजे का, नाही, म्हणजे हे तर काय उपयोगाचं नाही. ठीक आहे, आता मला सांगा ॲडिशन करायचं तुम्हाला, काय ॲडिशन, -6 -1 किती मिळतं, बोला लवकर. 7च प्लस का मायनस, प्लस बरं, आणि कोण काय, +7. ईशा तुझा आवाज कायच ऐकू येत नाही बरं का. बाकीचे हा, संग्राम, संदेश, -, +7 7 +7 सर. हा, सगळे +7. एकाच माळेची मणी. ठीक आहे, हा रूल, बरं मी बोलतो हा मल्टिप्लिकेशनचा रूल आहे, लक्षात घ्या. इथं मल्टिप्लिकेशन साइन आहे बघा इथं. ठीक आहे, जेव्हाही तुम्ही ॲडिशन वगैरे करत असाल तेव्हा रूल काय, दोन्ही सेम असतील तर ॲडिशन करायचं. ठीक आहे, आणि दोघांना साइन काय मायनस, इथं लिहिला मायनस. समजा असं असतं, +6 +1, दोघांना साइन सेम, काय म्हटलं प्लस, दोघांना तो साइन इथं दिला. समजा असं असतं 6 -1, बघा 6 ला साइन प्लस आहे, 1 ला मायनस आहे, मग सबट्रॅक्शन काय म्हणणार, 5. मोठा कोण आहे, 6चा साइन प्लस, इथं म्हणणार +5. ठीक आहे, तसंच म्हटलं -6 +1, बघा प्लस मायनस आहे म्हणजे मायनस करायचं, 5 झाला. मोठा कोण आहे, 6, साइन काय, मायनस. कळलं का? हो कळलं. बरं, दोघांना तरी कळलेलं आहे. ठीक आहे, बाकी सगळ्यांना पण कळलं असेल असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे, काय डाऊट असेल तर विचारत जावा, कोण काय बोललं नाही, ऐकवलं नाही म्हणजे मी हो म्हणूया आपण, कळलंय म्हणून. ठीक आहे, बरं, तर हे लक्षात, हे कुठेतरी वाटल्यास नोट करून ठेवा, माहीत असेल तर काही गरज नाही, जर विसरलं असेल तर कुठेतरी नोट करा. ठीक आहे, किंवा फोटो वगैरे मारून घ्या, मी आता क्लिअर करणार आहे थोड्या वेळाने. तर बघा, आपण काय म्हणतो, आपल्याला फॅक्टर कसं पडायचं आहे, मल्टिप्लिकेशन पाहिजे +6, ॲडिशन पाहिजे -5. मग बघा -6 -1 -7 मिळतोय, म्हणजे हा पण नाही, म्हणजे थोडक्यात हे 2 नसणारच आहे. तर पुन्हा 3 आणि 2 +3 +2 म्हटलं की +5 होतोय, आपल्याला पाहिजे -5, म्हणजे हा पण गेला. मग राहिला काय बघा आता, -3 आणि -2, म्हणजे काय मिळणार, -3 -2 झाला -5. मग काय मिळाला आता, हा -2 मायनस जो मिळाला तो लिहिला, म्हणजेच डी काय मिळेल, 2 आणि 3. हे सगळ्यांना कळलं का? मी प्रश्न विचारणार आहे, त्यामुळे खरं खरं सांगा. हो कळलं. नाही समजलं सर. कोण बोलतोय नाही म्हटलं, संग्राम का संदेश? संदेश. बर, कोणतं कळलं नाही? वरच स्टर्म कशा पाडले सर ते?
बर, मी काय म्हटलं? बरं, आणि कोणाला डाऊट आहे का? अण्णा सो कळलंय म्हटलंय. संग्राम, ईशा. सर कळलंय. कळलंय. ईशा. नेमकं मला ऐकू येत नाही का कोणालाच ऐकू येत नाही? बरं, ठीक आहे. म्हणजे फक्त संदेश साहेबांना डाऊट आहे. क्लिअर करू आपण. बघा, काय म्हटलं मी, सिंपल बघायचं. पहिला आणि तिसरा टर्म. पहिला टर्म काय? 1. शेवटचा टर्म काय? 6. मल्टिप्लिकेशन काय मिळतंय? +6. मल्टिप्लाय केला की मिळाला पाहिजे +6 आणि त्यांचं ॲडिशन काय मिळालं पाहिजे? इथं काय बघा, -5 मिळाला पाहिजे, -5. मग आपण फॅक्टर पाडलो तर 3 × 2 किंवा 6 × 1. तर बघा आता काय म्हटलं, मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला प्लस, म्हणजे दोन्ही मायनस किंवा दोन्ही प्लस असले पाहिजे, बरोबर. आणि ॲडिशन केल्यावर मिळाला पाहिजे मायनस. मग चेक करा, +3 आणि +2 घेतला तर काय मिळणार? +5. आपल्याला काय पाहिजे इथं? -5. म्हणजे हा प्लस घेऊ शकतो का? नाही. राहिला मग काय? -3 -2. -3 -2 काय होणार? -5. मग काय घेतलं मी? D - 2 D - 3 लिहिला आणि मग लिहिला आपण D = 2 D = 3. आता कळलं का? हो सर, समजलं. ठीक आहे, कोणालाच काय डाऊट नाही? बरं, पहिलं सुरुवात आपण संदेश पासूनच करू. ठीक आहे, समोर हे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे मारून ठेवा. ठीक आहे, संदेश. बोला. सर आजच सांगायचं म्हटलं -6 चे आजच सांगायचं म्हटलं आपल्याला. हा, -6 चे फॅक्टर पाडायची. सांग की काय. +3 -2. +3 -2 मल्टिप्लिकेशन मिळते -6. ॲडिशन काय होते बघ बरं. प्लस मायनस मायनस नाही होत. थांबा सर. हा, -3. थांबा सर, करतो. -3 +2 बरं, मायनस ॲडिशन काय प्लस मिळते? ॲडिशन मायनस प्लस भेटतील सर. आता खातोय मारतो तू, भेट मला फक्त. मी काय म्हटलं, 1 + तर 1 माझी कन्सेप्ट क्लिअर नाही झाली. काय काय? कन्सेप्ट क्लिअर नाही झाली अजून, एवढी फिक्स नाही नीट. बरं बरं, होईल होईल, हळूहळू होईल. बघा, 1 + 1 मायनस आहे का नाही, हो. आणि ह्यांची आपल्याला ॲडिशन करायचं आहे. मी काय म्हटलं, आणि -5 आलं पाहिजे. असेल तर सबट्रॅक्शन करायचं. 3 मधनं 2 गेला, 1 म्हणणार. हा. यात -3 आणि -3 आणि +2 पैकी मोठा कोण? 3 आणि 2 पैकी मोठा कोण आहे? संदेश. 3. 3 ला साइन मायनस, मग हा काय असणार? सर आहे का माहिती? -6. सर Plus -3 2 येणार. -2 करा ना. मायनस -3 -2 +5 येईल मग. मग तरी हा चुकते सर. मल्टिप्लिकेशन येईल -5. पण मल्टिप्लिकेशन काय येईल बघ, ॲडिशन येईल -5. मल्टिप्लिकेशन काय येईल? +6 येईल ना. सर हो. बोला. -6 + 1. काय मिळते बघा, बरोबर. मल्टिप्लिकेशन झाला -6. आणि ॲडिशन काय होणार? -5. -5. हो, बरोबर. बरोबर का? मग हा कसं येणार आपण? D हो. - 6 D + 1 = 0. मग D काय होईल? -6 चा होणार +6, +1 चा होणार -1. समजलं समजलं. हो. लवकर समजलं. ठीक आहे, पुढं नेक्स्ट. आता अण्णा सो, संग्रामने आन्सर दिलेला आहे.
त्यामुळे संग्रामला विचारायची परत गरज नाही आपल्याला आता. हुशार आहे संग्राम. ठीक आहे, एक मिनिट. अन्ना सो आवाज आवाज वय झालं रे माझं, समजून घ्या, ऐकू येत नाही मला नीट. ज्यांना कोणाला ऐकू आलं असेल त्यांनी मला सांगा बरं. हॅलो. अण्णा आवाज नाहीत अण्णा. D+6 आणि D-1. D+6 आणि D-1. नाही बाळा, मी काय म्हटलं माहिती, कधी काय करत जावा, इथं 1 आहे इथं 6, म्हणजे 6 कसा बनतो ते पहिला कुठेतरी नोट करत जावा. बरोबर. मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला प्लस, अशा काय करणार मग, दोन्ही प्लस किंवा दोन्ही मायनस. एक मिनिट, असं करा. +3 मायनस असं हा टर्म सांगा. इथं काय बघा, इथं काय पाहिजे आपल्याला, मल्टिप्लिकेशन मायनस पाहिजे ना. 1 + 1 मायनस, कोणता प्लस माहित नाही. आता चेक करा आणि सांगा मला आता. अन्ना सो +3 - 2. +3 - 2. हॅलो. बोला. हा. मग D+3 आणि D-2. असं म्हणताय ना. हो. चुकलंय ते, D+3 D-2 चुकलंय. संग्राम, लवकर. काय म्हटलं मी, सिंपल बघा. हे एवढे मल्टिप्लिकेशन 6 येतात आपल्या हातनं माहित आहे.